माते तुझे ध्यान आम्हासी राहो, माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम आमचे मुखासी येऊ, तुझे नाम आमचे मुखासी येऊ. माते तुझे आम्ही दासानुदास, माते तुझ्या चरणास, नमस्कार माते तुझ्या चरणास. जगदंब जगदंब आईसे म्हणावे, देहातीत होऊन जावे, स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधी स्थिती, समाधी स्थिती. ओम नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूत योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः. ब्रह्मीभूत माता प्रेमानंदनाथाय नमो नमः. ब्रह्मीभूत सद्गुरु कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजाय नमो नमः. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी. सत्संगारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगदंब प्रतिवार्षिक स्वामींना अत्यंत आवडत असलेला हा उत्सव गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा. या गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण आल्यावर जसे तत्पूर्वी वेद लागतात तसे हंसतीर्थ सद्गुरूंना गुरुपौर्णिमा पर्वाचे वेध लागायचे. अत्यंत आत्मानंद मस्ती हंसतीर्थांची त्यावेळेस राहायची. कुठल्याही गावावरून कुठल्याही शहरातून भक्त आला की महाराजांचं स्वरूप आनंदून जायचं, चेहरा प्रफुल्लित व्हायचा. एवढं गुरु पौर्णिमेचं आणि महाराजांना आत्मानंद असायचा. अतूट नाते गुरु शिष्यांचे, मुखी गा गुरु महिमा, आजी गुरु पौर्णिमा. याच गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये, फक्त गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये इथं काही जुनी भक्त मंडळी आहे. राम घोटणकर जी आहेत, काही नाशिकची मंडळी आहेत,
काही जालन्याची मंडळी आहे, काही औरंगाबादची मंडळी आहे, अजून काही मंडळी आहे की ज्यांनी स्वामींचा गुरुपौर्णिमा उत्सव सोनई क्षेत्री पाहिला. या एक उत्सवामध्ये हंसतीर्थ स्वामी आत्मानंदी मस्ती करायचे. म्हणजे काय तर या उत्सवामध्ये विना घेऊन गळ्यामध्ये उंच उंच उड्या मारायचे. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब. याच आनंदाच्या त्या पर्वकालामध्ये स्वामी त्यांचे बालमित्र भास्कर बुवा भारदे शेवगाव हे हंसतीर्थ सद्गुरूंचे बालमित्र, त्यांच्यासोबत फुगडी पण खेळायची. म्हणजे जेवढ्याही कृष्णरूपी नटकट लीला आहेत या सगळ्या लीला महाराज फक्त गुरुपौर्णिमेलाच करायचे. जे जुनी मंडळींनी हे पाहिलं असेल त्यांना ते स्मरण असेल, आठवत असेल. अशी शिष्यप्रिय असलेली गुरुमाऊली, भक्तप्रिय असलेली गुरुमाऊली, अशा सत्पुरुषांचं एक मोठं लक्षण असतं, कार्य करणे विसरून जाणे, मीपणाचे नाही तुंतुने, सर्व कार्य आई प्रेरणे संपन्न होती. सगळं भगवतीच्या इच्छेने होतं. मी नाही, माझं नाही, मला नको. हंसतीर्थ सद्गुरूंना उन्हाळ्याचे दिवस होते. स्वामीरायांना दोन पायावर असंच स्वामी बसले होते. दुपारची वेळ थोडी डुकली लागत होती, पण माशा पण घोंगवत होत्या. उन्हाळ्यात माशा होता. आणि एक भक्त आले, परंपरेतले नव्हते, बाहेरून आले. स्वामीरायांचं दर्शन घेतलं आणि त्यांना म्हणाले, काय सुंदर तुम्ही काच मंदिर बांधलंय, काय सुंदर काच महल बांधलाय, असा कुठेही पाहायला महाराष्ट्रात नाहीये. स्वामींनी त्याच्यावर असं उत्तर दिलं, तिला नटायचं ती नटली. काय म्हणले? तिला नटायचं ती, मी केलं ते मंदिर माझं. हा जो गुरुपौर्णिमा उत्सव स्वामींना अत्यंत प्रिय, प्रत्येक गुरुपौर्णिमेला हा स्पर्श आपण करून जातो की स्वामी लक्ष लक्ष मैल पायी चालले, झोपडीमध्ये, महालामध्ये, घरामध्ये, वस्तीवर, झाडाखाली जिथे मिळल भगवतीची आज्ञा होईल तिथे स्वामींनी मुक्काम केला आणि जनकल्याणार्थ, विश्वकल्याणार्थ दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात. याच साठी स्वामींनी लक्ष लक्ष मैल दत्त अवधूत सद्गुरु सिद्धनाथ महाराज यांच्या अनुज्ञेनं अखंड पायी प्रवास, सद्गुरूंची आज्ञा झाली, सद्गुरूंची कृपा झाली, सिद्धनाथ महाराजांचा अनुग्रह स्वामीरायांना झाला. दत्त स्वरूप असलेले सिद्धनाथ महाराज
स्वामीरायांच्या चरित्रातली अद्भुत 5 अशा काही गोष्टी आहेत की सगळं चरित्र सांगण्यापेक्षा 5 गोष्टीचं चिंतन इथं आपण करूया. स्वामीरायांसाठी प्रत्यक्ष जगज्जननी रेणुका माता, त्यांची कुलदेवता कुलस्वामिनी सोनई क्षेत्री स्वयंभू प्रगट झाली आणि तिने स्वामीरायांना आशीर्वचन दिलं. हे स्थळ क्षेत्र होईल, तीर्थ माझे येथे राहील, योगपीठासनी मी बसेल, अतिप्रेमे करूया, सेवा घेईल सर्व भक्तांची, मनोकामना पुरविल सर्वांची, वंश परंपरा वाढली रसाची, भक्तराज बोलया प्रमाण. भगवतीने आपल्या प्रिय शिष्याला, प्रिय भक्ताला आशीर्वचन दिलं. कुलदेवतेचं स्वयंभू प्रगटीकरण. सद्गुरु शोधार्थ स्वामी निघाले नाही, शिष्याला शोधत सिद्धनाथ महाराज खाली आले. आपण सद्गुरूंना शोधत फिरत असतो, सद्गुरूसाठी आपण मला सद्गुरू मिळावा, मला सद्गुरू मिळावा. पण स्वामीरायांच्या चरित्रातला हा अद्भुत योग आहे की आकाश मार्गातून सिद्धनाथ महाराजांची स्वारी प्रत्यक्ष शिष्याला शोधत खाली आली, भूतलावर आली, भूमंडलावर आली. माघ शुक्ल सप्तमी, रथसप्तमीच्या दिवशी योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांना अनुग्रह दिला. म्हणजे स्वामीरायांसाठी सद्गुरूही स्वतः आले, कुलदेवताही स्वतः आली. आणि तिसरा टप्पा चरित्रातला, सद्गुरु आज्ञा होता पाही, नियमा पाळावे, नियमा पाळावे, धन्य धन्य ही आपली काया मना विसरावे, धन्य धन्य ही आपली काया मना विसरावे. स्वामींनी असं सांगितलंय की सद्गुरु आज्ञा होता पायी, नियमा पाळावे, धन्य धन्य ही आपुली काया मना विसरावे. किती जरी आल्या अडी अडचणी नियमान सोडावे, सांगतील तेची नियम करोनी मना आकडावे. सद्गुरु आज्ञा होता पायी, नियमा पाळावे. सिद्धनाथ महाराजांनी नाथ संप्रदायाच्या नियमानुसार 11 नियम हंसतीर्थ स्वामींना दिले. त्याच्यातला अति कठीण जो नियम होता तो म्हणजे हरी आजपासून संपूर्ण जीवन चरित्र अखंड पायी पायी आणि पायीच तू प्रवास करायचा. कुठल्याही वाहनात बसायचं नाही, कुठलाही घोडा, हत्ती, मेना, पालखी कशातही तू बसायचं नाही, पायी आणि पायीच चालायचं. एवढं अवघड कडकडीत व्रत, सद्गुरु आज्ञेचं पालन हंसतीर्थांनी आयुष्यभर जपलं. हे त्यांच्या चरित्रातला तिसरा बिंदू आहे. आणि चौथा बिंदू, आपल्या मनुष्य जन्मामध्ये आपण क्लास लावला, ट्युशन लावली, प्रयत्न जरी केले तर 4-5 विद्या आपण ग्रहण करू शकतो. पेटी शिकू शकतो, तबला शिकू शकतो, बासरी शिकू शकतो, गायन करू शकतो, असं सगळं. पण गुरुकृपेने स्वामीरायांना 64 कलेची प्राप्ती झालेली. हे त्यांचं चतुर्थ लक्षण आहे की गुरुकृपेने 64 कलेची प्राप्ती. आणि 5वा त्यांचा बिंदू आहे चरित्रातला, देह माझा नाही, देहामध्ये मी नाही, जगाचा माझा संबंध नाही. कितीतरी गुरुपौर्णिमेच्या प्रवचनात स्वामी सत्संगात ज्यावेळेस रमून जायचे त्यावेळेस त्यांच्या अशा मुद्रा सुद्धा आहेत, असे 5 बोटं जवळ घेतलेल्या, की जगाचा माझा संबंध नाही असं म्हणायचं, असा हात झटकून टाकायचे. असं म्हणायचे आणि भक्तामध्ये रमायचे. म्हणायचे काय, जगाचा माझा संबंध नाही, आणि परत भक्तामध्ये रमायचे.
पाचवा बिंदू तो त्यांच्या चरित्रातला आहे. देह माझा आहे, देहामध्ये मी नाही, जगाचा माझा संबंध नाही. सद्गुरु कृपेनं हंसतीर्थ सद्गुरूंना 72 तासाचा समाधी योग प्राप्त झालेला होता. या समाधी योगामध्ये शरीराच्या सर्व क्रिया बंद असायच्या, प्राणवायू बंद असायचा. शरीरात जिवंत असण्याची जेवढी म्हणून केवढी लक्षणं असतील तेवढे सगळे लक्षणं बंद असायचे आणि शिवस्वरूपात असलेलं हे शरीर निष्प्राण होऊन जायचं. त्याच्यात प्राण सुद्धा शिल्लक राहत नव्हता. डॉक्टरांना तपासण्यासाठी काही सेकंद दिले जायचे. ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथिक सगळ्यांना काही 30-30 सेकंद दिले जायचे की हे शरीर जिवंत आहे की मृत आहे बघण्यासाठी. आणि सगळे सांगायचे की या शरीरामध्ये जिवंत असल्याचं कुठलंही लक्षण नाही. आणि तिथून 72 तास स्वामींचं शरीर निष्प्राण असायचं, म्हणजे शरीरामध्ये कुठलाही प्राणवायू नसायचा आणि शरीर काष्ठवत पाषाणवत होऊन जायचं. जसा दगड असतो त्याप्रमाणे हे शरीर असायचं. प्रेमानंदीनाथ महाराज भगवती समोर पदर पसरवायच्या. जसे जसे तास वाढायला लागायचे तसं तसं चिंता निर्माण व्हायची, वातावरणामध्ये अत्यंत किलबिल निर्माण व्हायची की आता हे सद्गुरू, आता हे स्वामी, स्वामींना पहिले गुरुजी म्हणायचे, आता हे परत वापस येतील का, अशी घोर चिंता सगळ्यांना लागायची. आणि भगवती समोर प्रेमानंदीनाथ महाराज पदर पसरवायचे. आणि 72 तासानंतर महाराजांची समाधी परत उतरायला सुरुवात व्हायची आणि प्राणवायू जो बाजूला जाऊन बसलेला तो प्राणवायू परत शरीरामध्ये प्रविष्ट व्हायचा आणि स्वामी परत समाधीतून मग हळूहळू बाहेर यायचे. ही अवघड क्रिया. शरीरातून प्राण गेल्यानंतर परत शरीरात प्राण येत नसतो, पण ही अवघड क्रिया. आणि त्या अवघड क्रियेबद्दल स्वामींनी एक ओवी लिहिलेली आहे. शव, शरीर मृत झालं म्हणजे त्याला काय म्हणतात? शव. जिवंत असलं म्हणजे काय असतं? शिव. त्याची ओवी नीट आहे. शवन होता देह हाची सर्व, शव न होता देह हाची सर्व, शिवत्व येई ह्याचे अंगी, शिव शिव जप सच्चिदानंद रूप, हरी हाची देख हरी झाला. स्वामींनी स्वतःच्या स्वरूपाचं प्रगटीकरण याच फक्त ओळीमध्ये केलेलं आहे. हरी हाची देख, हरी म्हणजे तो परब्रह्म, हरी म्हणजे तो विठ्ठल, हरी म्हणजे तो परमात्मा. ते स्वरूप हंसतीर्थांचं होतं ते त्यांनी या ओवीमध्ये सांगितलंय. शवन होता देह हाची सर्व, शिवत्व येई ह्याची अंगी, शिव शिव जप सच्चिदानंद रूप, हरी हाची देख हरी झाला. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हे स्वामींच्या चरित्रातले 5 बिंदू आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट मी आता कटाक्षाने सांगणार आहे. हा थोडा नवीन विषय आहे आणि हा गुरुपौर्णिमेचा सगळ्यांना आत्मबोध होण्याचा विषय आहे की स्वामींनी जसं सद्गुरु आज्ञेचं पालन करून संपूर्ण जीवन व्यतीत केलं, आपण काय करतो? आपण आज्ञेत राहतो का? आज्ञा पाळतो का? त्यांचा शब्द राखतो का? त्यांच्या समाधीच्या स्थानी आपण येतो का? पुण्यतिथीला येतो का? गुरुपौर्णिमेला येतो का? याचा अंतःकरणाच्या ठिकाणी विचार केला पाहिजे. जे सद्गुरू आपल्यासाठी पायी 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 चालत
झोपडीत, महालात, गावात, जिल्ह्यात, तालुक्यात सगळीकडे पायी पायी तुमच्यासाठी येत होते. त्या सद्गुरूंच्या स्थानी यायला आपल्याला स्मरण राहत नाही. आलो तर वेळ मिळत नाही. चट म्हणणी पटशाही आलं की एक तासात निघायची गडबड होते. सुस्थिरो भव अचलो भव. या पुण्यक्षेत्री सद्गुरूंच्या स्थानी आल्यानंतर आपण जे त्यांनी नियम सांगितलेले आहेत की 16 प्रदक्षिणा मंदिराला, 11 प्रदक्षिणा गोपाळ कृष्ण चक्राला आणि 11 प्रदक्षिणा समाधीला, असे हे स्वामीराजांचे नियम आहेत. ते नियम आपण पेट्रोल नासतो, मोठी गाडी करतो, इतक्या लांब प्रवास करून येतो आणि इथं आल्यावर आपण गडबड करतो आणि कुठलाही हा नियम आपण पाळत नाही. फार कमी भक्त आहेत की हा नियम पाळतात. इथं एक भागवत म्हणून एक मुलगा आहे, तो आज इथं आलेला आहे की नाही मला माहित नाही. काय नाव? पुण्याचा आहे, अमोल भागवत. नाना महाराजांनी त्याला मंदिर प्रदक्षिणेचा नियम दिलता 4-5 वर्षापूर्वी. असतील त्याच्या अडचणी असतील किंवा त्याचा तो जो काही त्यांच्याशी संवाद झाला असेल, तो भाव असेल. त्यांनी सांगितलं पुण्याहून यायचं, मंदिराला 51 प्रदक्षिणा घालायच्या, समाधीला 51 प्रदक्षिणा घालायच्या. बघा, मला सुद्धा हेवा वाटतो आणि मला सुद्धा आश्चर्य वाटतं असा नियम त्यांनी पाळलेला आहे. आज 3-4 वर्ष झालेले आहेत. महिन्यातून 2 रविवारी किंवा 3 रविवारी तो येतो, हातपाय धुतो, भगवतीचं समाधीचं दर्शन घेतो आणि 51 प्रदक्षिणा मंदिराला, 51 प्रदक्षिणा समाधीला प्रदक्षिणा करून जो काही असेल तो प्रसाद घेऊन तो परत पुण्याला निघून जातो. म्हणजे महिन्यातून किती वेळा? 2 रविवार किंवा 3 रविवार. आणि त्या आज्ञा पालनाचं फळ त्याला काय मिळालंय की तुम्ही त्याची मुलाखत घ्या. अशक्य ते शक्य होईल प्राप्ती, आईसी वदती स्वामी हंस तीर्थ मूर्ती. स्वामी काय सांगतात? अशक्य ते शक्य होईल, अप्राप्त गोष्ट प्राप्त होईल, पण त्यासाठी नियम पाळावे. नियम आपल्या अंगी असणं फार महत्वाचं आहे. आणि सद्गुरूंनी दिलेले नियम आपण स्मरण केले पाहिजे, आठवले पाहिजे. प्रपंचाच्या आणि या बाजाराच्या धुंदीमध्ये आपल्याला त्याचं विस्मरण नाही पडलं पाहिजे. या गुरुपौर्णिमेचा मुख्य विषय आहे की जसे सगळ्या स्वामींनी परंपरा स्थापन केल्या, आपण जो नामगजर करतो, रेणुका माता की जय, कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की, हरिहरानंदनाथ महाराज की, प्रेमानंदनाथ महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु सिद्धनाथ. थांबा, इथपर्यंतच पहिला गजर होता. सद्गुरु सिद्धनाथ महाराज की. नाना महाराज, आप्पा महाराजांना फक्त असंच म्हणायचे, नाना, आप्पा. कोणी देवा म्हणायचं, कोणी काय म्हणायचं, पण महाराज पहिले म्हणत नव्हते. पण ज्यावेळेस स्वामी रायांची भस्मदीक्षा हंस संस्कार झाला, त्यानंतर सिद्धनाथ महाराजांची आज्ञा आली की आता नानाला नाना न म्हणता नाना महाराज म्हणायचं. आप्पांना असं आप्पा न म्हणता आप्पा महाराज म्हणायचं. ही आज्ञा कोणाची आली? सिद्धनाथ महाराजांची. आपल्यातून काय दोष घडतो, आपण क्षणिक सुख कसं भोगतो, आपण गुरु आज्ञेचं ताडण कसं करतो आणि बाह्यांगाला भुलून संगतीमध्ये विसंगतीमध्ये रमून
बाह्यांगाला भुलून आपण या सगळ्या गोष्टी विसरून जातो. कितीतरी ठिकाणी हा गजर परंपरेमध्ये होत नाही. परंपरेमधून नाना महाराजांचा गजर, असे काही शहर आहेत, अशा काही पंचपदीच्या संस्था आहेत की त्याच्यात नाना महाराजांचा गजर होत नाही झाला तर नाही झाला, पण ती हंसतीर्थांची आज्ञा मोडली जाते आणि तुम्ही दोषास पात्र होता. हा गजर तुम्ही आम्ही केलेला नाहीये, तुम्ही आम्ही ठरवलेला नाहीये. हा गजर सिद्धनाथांकडून आलाय, हंसतीर्थांनी लिहून दिलाय, स्वतः उच्चार केलाय आणि मग परंपरेमध्ये तो विस्तार केलाय. आपल्याला त्याच्यात खाली वर करण्याचा काहीही अधिकार नाही. आपण तसा गजर जर केला नाही तर स्वामींची जी दृष्टी आहे ती आपल्याकडं अजिबात होणार, हे मी समाधी समोर. स्वामी रायांचे आत्मपुत्र असलेले हे दोन प्रत्यक्ष या महान सत्पुरुषाच्या पोटी जन्माला येणं हे किती किती जन्माचं भाग्य असेल, किती किती जन्माचं ते पुण्य असेल, तेव्हा हे सगळं घडून आलं. ते धूप बंद करा, धूप बाहेर न्या. मग धुपाचा नाही म्हणजे तुपाचा. म्हणून सगळ्यांनी हे गुरुपौर्णिमेचं म्युझिक आहे. रेणुका माता योगीराज स्वामींचं समग्र वाङ्मय हे अध्यात्म आणि ज्ञानवर्धन आहे. प्रत्येक ठिकाणी आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने परंपरेचं पालन केलं पाहिजे याचं संपूर्ण ठाई ठाई स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे. तरी विसंगतीनं, कुसंगतीनं त्या वातावरणात आपण गेलो की या गोष्टीला आपण चुकून जातो आणि अशा चुका आपल्याकडून होतात. पण अशा चुका कोणीही करू नका. पांडुरंगाचा गजर केला नाही तर त्याला काही फरक पडत, किती काही असते त्याचे भक्त. एक भक्तांनी गजर नाही केला तर काय फरक पडतो? फरक कोणाला पडतो? आपल्याला पडतो. म्हणून सच्चिदानंदांची, सद्गुरुरायांची जी आज्ञा आहे अशा पद्धतीने गजर झाले पाहिजे. काही काही ठिकाणी गजर आपण त्याच्यातून मायनस करतो आणि चुकीचे गजर करतो. असा गजर कोणीही करू नका. परंपरेच्या नियमानुसार गजर करा, तरच हंसतीर्थांची कृपादृष्टी तुमच्यावर होईल. मनगडंत परमार्थ केला, मनस्फूटम समाचरित आचरण केलं, पदरी काहीही पडणार नाही. स्मरण झालं म्हणून एक सांगतो. नाना महाराजांना भगवतीची गादी प्रदान केली, आप्पा महाराजांना सिद्धनाथांची गादी प्रदान केली. कार्तिक शुक्ल अष्टमी या दिवशी जगत जननीचं प्रगटीकरण सोनई क्षेत्री झालं आणि त्या गादीची जी पूजा असते त्या दिवशीची भगवती स्वरूप नाना महाराजांची पूजा अष्टमीला होते. पलंग टाकायचा, त्याच्यावर गालिचा टाकायचा, चौरी अब्दागिरी लावायची, छत्र चामर लावायचे, चांदीचा किरीट घालायचा, सोन्याच्या पादुका घालायच्या आणि संपूर्ण भगवतीसारखं श्रीसूक्त आणि सगळा विधी करून अष्टमीची भगवती स्वरूप नाना महाराजांची पूजा करायची. आणि ती पूजा सांगायला आणि ती पूजा होईपर्यंत स्वामी महाराज असं नुसतं बसलेले असायचे खाली. हे दृश्य कोणीतरी पाहिलेलं असं नसेल तर आठवा. एक वेळेस असा प्रसंग आला की आता नाना महाराजांची पूजा झाली
अण्णा आता आरती कोणची म्हणायची? कोणची काय? जय देवी अंबाबाई परशुरामाचे आई. म्हणजे काय? भगवंताची आरती मनुष्याला वापरत. स्वामी काय म्हणले? म्हणजे तो क्षण, ती गादी, ती परंपरा, त्या परंपरेचं स्मरण ठेवून आपण जर तो गजर वजा केला, वर्ज केला, तर आपल्याला स्वामींची कृपा दृष्टी होणार. म्हणून हा जो गुरुपौर्णिमेचा पर्व काळ आहे, हे जे गुरुपौर्णिमेचं पर्व आहे, हा निश्चय करायचा पर्व आहे. हे नको त्या आपल्या आतमध्ये असलेल्या गोष्टी ज्या आपल्या कामाच्या नाही, तो त्याग करायचा दिवस आहे. सद्गुण संपत्ती ग्रहण करायचा दिवस आहे. सद्गुरूंना अनन्य शरणागती करून मी चुकलो, मी चुकलो, मी चुकलो म्हणून पश्चाताप करण्याचा दिवस आजचा आहे. सद्गुरूंकडून माधुकरी मागण्याचा दिवस आहे. सद्गुरूंशी स्वस्वरूप रममान होण्याचा आजचा दिवस आहे. सद्गुरु पूजनाचा आजचा दिवस आहे. सद्गुरु शरणागतीचा आजचा दिवस आहे. म्हणून अत्यंत स्वामी प्रिय असलेला हा उत्सव, आणि या उत्सवाच्या निमित्तानं आलेल्या सर्व भक्तांना, आलेल्या परंपरेतील सर्व भक्तांना स्वामीरायांचे, सकल गुरु परंपरेचे आणि शक्ती परांबिका भगवती श्री रेणुकेचे उत्तम आशीर्वचन सगळ्यांना. सगळे सुखमय हो, सगळे आरोग्यमय हो, सगळे व्याधीमुक्त हो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. जे पाहिजे ते तेव्हाच मिळतं जेव्हा त्यांच्या गोष्टींचं आपण पालन. गुरु मंत्र नाम प्राशी, मग राहिला जरी उपाशी. जीवन होई कासा विशी अंतरी हा. गुरुमंत्र हा गुरुमंत्र दूर करील पारतंत्र्य. अंतरी करील स्वतंत्र साधकासी. असा हा गुरुमंत्राचा महिमा आहे. म्हणून गुरुमंत्राचा जप मनुष्य जन्मामध्ये आई वडील आणि त्याच्यानंतर सद्गुरूंचं स्थान आहे. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर जो मंत्र जप आपल्या जोडीमध्ये पडतो, त्याला अगदी घट्ट धरून आयुष्यभर आपण त्याचा जप केला पाहिजे. स्वामी प्रत्येक गुरुपौर्णिमेला असं म्हणायचे, कोण 34 माळा जप करतं हात वर करा. तिथं मंडप असायचा, पाठीमागे इथं मोठा मंडप असायचा, तर फक्त 3 आणि 4 हात वर व्हायचे फक्त. बाकी केवढा समाज असायचा, म्हणजे कोणी 34 माळा करत नव्हतं. आता 11 माळा जप कोण करतं ते हात वर करा रोज. बघा 34 वरून कुठं आलो आपण, आणि 11ला सुद्धा तेवढेच हातवर आहेत फक्त. आता 1 माळ करा जरी म्हणलं ना तरी 7-8 हातवर होतील, आणि एकच वेळेस मंत्र म्हणले की सगळे हात. असं नाही व्हायला पाहिजे. खूप लोकांचा असा प्रश्न असतो की 34 माळा करायला गेले की झोप येते, खूप झोप येते. झोप म्हणजे पूर्वजन्माचं पाप आहे, लक्षात घ्या. हे सत्य आहे, हे बोलायचं म्हणून नाही. तुम्ही बाकी गोष्टी करताना झोप येत नाही, पण माळ घेतली की झोप आलीच पाहिजे, येती झोप. झोप मध्ये कुठं मनी पकडला किती पुढे गेला काहीच कळत नाही. अशा 34 माळा काही जणांच्या होतात. म्हणून
काही लोकांचा तर असा प्रश्न आलाय, 34 माळा जर करायला लागलो तर सारखा ध्यास लागून जातो की आता 5च माळा झाल्या, अजून किती राहिल्या, अजून 6च झाल्या, अजून किती राहिल्या. त्याच्यामध्ये गंमत अशी होती की मणी ओढायचा स्पीड कमी होतो आणि तो मेरुमणी जर हाताला लागला नाही तर चिंता लागून जाते, अजून मेरुमणी का लागत नाही. दगड बाजूला ठेवायचा असतो, तो मेरुमणी काही हाताला लागत नाही. शास्त्र असं सांगतं, व्यग्र चित्तो हातो जपाहा, चंचल चित्ताने केलेला जप तुम्हाला फार काही लाभ देत नाही. म्हणून गुरुमंत्र जपासाठी रोज वाणीला संस्कार व्हायला पाहिजे, वळण लागायला पाहिजे. वळण लाविले आत्मजीवा, गुरु माझा प्राण विसावा. म्हणून जप रोज केला पाहिजे. त्या मंत्राला ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही 11च माळी करा. ज्यांना 34 शक्य होत नाही ना त्यांनी 11च माळी करा, पण पक्का नियम करा, काहीही हो 11 माळीने केल्याशिवाय माझा दिवस जाणार. नियम करण्याचा, नियम ठरवण्याचा, स्वामींना शब्द देण्याचा. वारंवार तुम्ही शब्द देणार, परत पुढच्या वर्षी चुकणार, आता ह्या वर्षी देतो परत चुकणार, असं जमत नाही. भाग्योदय एकदा होतो किंवा 2दा 3दा होत. उपासकासी सूचना, उपासना उपासना. उपासनेला दृढ चालवावे, वसंता संसदा नमावे. सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वाहुती मंगल बोलवावे. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज. स्वामींचे शेवटी आता मी तुम्हाला गोड गोड ओव्या फक्त माहिती आहेत स्वामींच्या, पण थोड्या फटकेबाज पण त्यांच्या ओव्या आहेत, त्या ऐका तुम्ही आता. आणि त्या ओव्या म्हणजे तुम्हाला आतमध्ये दर्पण होईल आणि तुम्ही विचार करायला नक्कीच लागतात की मी कोण, मी कसं वागतो, मी काय करतो आणि कसा माझा जीवन प्रवास चाललेला आहे. आजचा संवाद आहे, हे प्रवचन नाही. हे स्वामींसमोर काय प्रवचन करायचं, पण गुरुमाऊलीचा संदेश, त्यांची इच्छा आणि त्यांचं जे काही आपल्या कल्याणासाठी आहे ते कोणतरी सांगितलंच पाहिजे, म्हणून आम्ही सांगतो. ओवी ऐका. क्रमांक 1. वर वर दिसे प्रसन्न, अंतरी अनेक कारस्थान. ऐसे ज्याचे कूट वर्तन, व्यर्थ तोची. समजलं? समज. दुसरी ओवी ऐका. बाह्यांगी नटला, अंतरंगी नाही ठसला. जगी दावी ब्रह्मरूपाला, हेची व्यर्थ सोंग असे. काय सांगितलंय? बाह्यांगी नटला, काय असेल मेकअप करून दाढी गंध त्रिपुंड्र माळा, तो बाह्यांग झाला. पण अंतरंगी तो केलेल्या पोशाखाचा भाव अंतरंगी जर ठसला नाही तर काही उपयोग नाही. बाह्यांगी नटला, अंतरंगी नाही ठसला. जगी दावी ब्रह्मरूपाला, हेची व्यर्थ सोंग असे. पुढं असं म्हणतात, ऐसे सोंग कोठवर करीसी. नाना आपदे तुची भोगीसी. जन्मा येऊनी मरुनी जाशी. सावधान. काय म्हणले? म्हणून आपण आपल्या अंतरंगामध्ये विचार केला पाहिजे.
या सिद्ध गुरु परंपरेमध्ये आपल्याला शिष्यत्व प्राप्त झालेलं आहे. या सिद्ध गुरु परंपरेमध्ये आपल्याला जागा मिळालेली आहे. या हंस तीर्थांच्या सिद्ध गुरु परंपरेमध्ये आपल्याला अनुग्रह मिळालेला आहे. अहो भाग्यवान, माझ्यापेक्षा कोणी भाग्यवान नाही. सगळे म्हणतात मला 4 व्हीलर गाडी आली ही अण्णा महाराजांची कृपा, माझं घर झालं की अण्णा महाराजांची कृपा, कुठलीही मोठी गोष्ट झाली की सगळी अण्णांची कृपा. पण माझं म्हणणं दुसरं आहे. कृपेने मिळालेली गोष्ट ही सद्गुरूला समर्पित असते. बघा, कृपेने मिळालेली गोष्ट कोणाच्या कृपेने? महाराजांच्या. तुम्ही म्हणता ना अण्णांची कृपा, मग गुरूंच्या कृपेने मिळालेली गोष्ट गुरुला समर्पित असते. मग त्यांच्या कृपेने तुम्हाला जर गाडी भेटली तर ती गाडी पुण्यतिथीला कधीच येत. मग त्यांची कृपा आहे का? नाही, ती फक्त शब्दातली कृपा. त्यांची कृपा तुम्ही पैसे दिले ती घेतली, ती त्यांची कृपा नाही. दुसरं आहे का? सिद्धनाथांचा संचार हंसतीर्थांना झाला की स्वामींची जी दृष्टी आहे ती ऊर्ध्वगामी होऊन जायची. हे बुबुळ गायब व्हायचे आणि संपूर्ण डोळे पांढरे फक्त. देहाची अवस्था विदेही होऊन जायची. शरीराचा संबंध संपलेला असायचा आणि या हंसतीर्थ सद्गुरूंच्या शरीरांचा ताबा सिद्धनाथ घ्यायचे. ते येऊन व्हायचे. वाणीचा ताबा सिद्धनाथ महाराज घ्यायचे आणि मग तो संचार सुरू व्हायचा. तो संचार सुरू झाल्यानंतर पहिलं वाक्य महाराजांचं पडायचं, इथे बसलेले सर्व भाग्यवान, सर्वांना उत्तम आशीर्वाद, असे शब्द मुखातून बाहेर पडायचे. मी त्याच्यावर एक कोटी करतो, एक शब्द बोलतो. ज्याला भाग्याची जाण आहे तोच भाग्यवान. ज्याला या सद्गुरूंच्या अमृत बोधाची, अमृत आशीर्वचनाची ज्याला जाण आहे तोच भाग्यवान. तसा नसेल तर पायातली वाहन. आपण काय आहे याचा विचार केला पाहिजे. असो, सगळ्यांसाठी शुभेच्छा, सगळ्यांसाठी सद्गुरू माऊलींकडे प्रार्थना, सगळ्या भक्तांसाठी, परंपरेसाठी सद्गुरू स्वामींचरणी शरणागती. सद्गुरु सद्गुरु सेवा दे मज आई, सार्थक होईल जन्माचे.
सद्गुरु योगीराज हंसतीर स्वामी महाराज की जय। माता प्रेमानंद महाराज की जय। कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरु नानक महाराज की जय। सद्गुरु अप्पा महाराज की जय। ओम भवानी की जय। बघा असा आहे म्हणून ही प्रार्थना स्वामींना आता केलेली आहे की सद्गुरु सेवा देम जाई सार्थक होईल जन्माची. म्हणून आजचा जो स्वामींचा संदेश आपल्यासाठी होता तुमच्या कल्याणासाठी या मनुष्य जन्माचं सार्थक होण्यासाठी जीवनमुक्त अवस्था प्राप्त होण्यासाठी आणि एवढ्या ग्रेट सिद्ध परंपरेमध्ये आपल्याला स्थान मिळाल्यानंतर आपलं उद्धरण जर झालं नाही आपण याच गाळात अडकलो याच जन्ममरण फेऱ्यामध्ये अडकून राहिलो तर एवढा मोठा परमसिद्ध सत्पुरुष महान संत सद्गुरू आपल्याला प्राप्ती होऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. म्हणून उपासकाशी सूचना उपासना उपासना अत्यंत नियमाने आजपासून संकल्प करा. स्वामी रायांना शब्द द्या चुकलो आम्ही चुकलो तुम्ही आम्हाला पोटी घ्या. आजपासून असा नियम करू की मंत्राचा जप केल्याशिवाय एकही दिवस जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा या आपल्या परांबिका नाथ संप्रदायामधली जी मुख्य उपासना आहे ती जशी गुरुमंत्र आहे त्याला जोडूनच योग पीठासनाचा एक पाठ रोज झाला पाहिजे. त्याच्याशिवाय गुरुमंत्राचं ते आवर्तन पूर्ण होत. म्हणून गुरुमंत्र जप आणि योगपीठासनाचा एक पाठ असा निश्चय करून आपण या गुरुपौर्णिमेला सोबत काय घेऊन चाललो. मी सोनईला गेलतो मग तिथं काय घेतलं तर गुरुमंत्राचा जप विकत घेतला योगपीठासनाचा पाठ घेतला आणि तो घेऊन मी घरी चाललोय अशी शॉपिंग करून जातो. त्याने तुमचं कल्याण होईल त्यातून तुमचं सार्थक होईल. स्वामींच्या जवळ जाताल स्वामी कृपेस पात्र होताल आणि हा जन्म मरणाचा फेरा चुकून मोक्ष मार्गी गमन करताल. असे सगळ्यांचं कल्याण हो. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्येता हो
जो जे वांछिल ते न हो सर्व अर्पण भगवतीसी करावे जगदंबार्पण म्हणत रहावे संसारी सुखी नांदावे संसारी सुखी